morning everyone. My name is Priyadarshini Ramjodar. I am studying in second standard. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखलं का? मी आज सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडू असे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले ह्या माणसासोबत झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की त्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो कुणी साधासुधा माणूस नाही, तर ह्या जगाला उजेड येणारे क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायांना बरोबर लढण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर घरातील माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण ह्या सर्वावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास असा एकच खुणा होता ज्योतिराव फुलेच्या मनात होता. पण ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करायला ते एका शाळेत गेले होते. तिथं त्यांना फराळाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated room first because so whom educated will the house be educated. पण तुम्ही माणसं मला घराच्या बाहेरच पडू देत नाही. So bad मिस्टर फुले. झालं ते आली की माझ्याकडे पाटीपेच घेऊन अनमना म्हणाले, सावित्री आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झाला माझा अभ्यास. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेकी बे वेदूच्या व्यतिरिक्त 8 तास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही सर्व मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेपटासारखं जगलात तर काम तणाव होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल. पण समाजात मात्र धर्मकुडाल म्हणून कोल्हेगोई सुरू होती. अहो, एकदा सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं कोणता धर्म उरतो? इतका तकला तो अशक्त का धर्म? अहो, धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो. ओ शाळेत जाताना चिखल फगला तरी मी सहन केलं, दगड मारला तरी मी सहन केलं, थुकला तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. अचानक एक धोटीकर माणूस येऊन म्हणतो, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पुरी बाळांना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरूच प्यारी आहे का शिक्षण? कदाचित तुला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी होतो. अशी घेतली ना संकांत जागांना खाली लावलं आणि सुनालं की आज आलास थोबड फुटलास, पण जर पुन्हा आलास ना तुला रक्तानं ही धरती रंगवी. स्त्री कधीही जीवा जातीची किंवा धर्माची असू ती नेहमीच अन्नाला बळी आलेली आहे. हो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं? अहो, आपला नवरा मेला त्यात तिचा काय दोष असतो? झालं, इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथा बंद केली. विधवा महिला काशीबाईच्या मुलाला मी दत्तक घेतलं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याच्या तुरुतुरु झालं कसं अंगण भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. पुन्हा टेकची साथ पसरली होती. गाठी घेऊन लोक पटपट उमरू लागली होती. मी तर यशवंताला सांगितलं, यशवंता आपलं हॉस्पिटल भरायचंय. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो, पण प्लेग हा संसर्गजन्य नव्हता. तो कधी मलाही होणार होता. पण आम्ही आज एवढ्या सगळ्यासाठीच ना, आम्हाला जर मदत करायला लागलं तर मरना तुझं स्वागत आहे रे. सावित्रीबाई झाली. सावित्रीबाईची सावित्री माई झाली आणि बघता आमच्या 18 सुरू झाला. केशव पण सतीबंदी ह्या सर्व आम्ही मात केली, कारण आनंद होता काया बाया शिकण्याचा. म्हणून म्हणे, वित्तविना मत्ती गेली, मत्तीविना नित्य गेली, नित्यविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढा आनंद एका विद्येने केले. म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो. एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली ना तिच्या संपूर्ण घरादाराला शहाणी करू शकते. म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.